महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। देवळाली येथे शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक। ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत देवळाली तालुका येवला येथे शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 4 मे 2026 रोजी देवळाली गावातील शेतकरी भाऊसाहेब बोदे व त्यांच्या पत्नी हे घराच्या गच्चीवर झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीरावर ऍसिड सदृश्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले होते। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतले। अटक आरोपींमध्ये चांदवे देवराम मोरे वय 40 राहणार देवळाली, सचिन निलिंदर कोटे वय 20 राहणार देवळाली यांचा समावेश आहे। प्राथमिक तपासात उत्पन्नाबाबत गावात चर्चा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने हा ऍसिड हल्ला केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व येवला पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। स्वागत आहे। फक्त एक छोटीशी घटना आहे परंतु त्याला इम्पॉर्टन्स आहे। येवला तालुक्यामध्ये देवळाली नावाचं गाव आहे। त्या देवळाली नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, तर अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ऍसिड सारखा जे आहे ते ऍसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं। त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती। तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री। तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला। आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला। या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे असे याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत। गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे। हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्ष्येमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्ष्येतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे। आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर SDPO, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला, जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि लोकांमध्ये पोलिसांप्रती हे राहील की अशा प्रकारचे गुन्हे जर सिरियस जरी गुन्हा असेल तरी तो गुन्हा तात्काळ उघडकीला येईल। त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाशिक पोलिसांनी जी आहे ती तात्काळ गुन्हा उघडकीला आणला, लोकांमध्ये समाधानाची भावना राहील या ठिकाणी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।